नमस्कार. सुंदर कथांच्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची कथा हीच माझी आई भाग 1. लेखिका सविता किरनाळे. 90च्या दशकातील ही कथा. निखिल आणि ज्योती एक सर्वसामान्य जोडपं. अरेंज मॅरेज करून ज्योती निखिलच्या घरी आली आणि भलं मोठं कुटुंब पाहून बावरून गेली. घरी निखिल, त्याचे 2 लहान बहीण भाऊ, आई वडील, काका काकू आणि त्याची आजी सगळे एकत्र राहत होते. 5 बेडरूमचे घर होते. घरी सगळ्या सोयी सुविधा होत्या. निखिल आणि त्याचे भाऊ चांगल्या ठिकाणी नोकरी करायचे. वडील आता निवृत्तीचे जीवन जगत होते आणि बायका कलाकुसरीचे क्लास घ्यायच्या. एकंदरीत घरातील सर्व व्यक्ती आपापल्या विश्वात आनंदी आणि मग्न असायच्या. ज्योती हळूहळू घरी रुळली. तिलाही हवे ते करण्याची, छंद जोपासण्याची मुभा होती. छान चालू होते आयुष्य. 5 वर्षात ज्योती एक मुलगा आणि मुलीची आई झाली. एकत्रित कुटुंब असल्याने ज्योतीवर त्यांच्या संगोपनाचा जास्त ताण येत नव्हता आणि घरकामातही दोन्ही सासवा मदत करायच्या. निखिलचा स्वभावही चांगला होता. तो जगन्मित्र होता. शाळा, कॉलेज आणि ऑफिसमधील मित्रमैत्रिणींसोबत चांगले संबंध राखून होता. प्रत्येकाला जमेल तशी मदत करायचा. विशेष म्हणजे ज्योतीला यावर काही आक्षेप नव्हता. म्हणून सगळे नेहमी निखिलला बोलायचे, तू नशीबवान म्हणून अशी बायको मिळाली. नाहीतर आमचे नवरे, बायका मित्रमैत्रिणीचा फोन आला की कपाळाला आठ्या घालतात. मुलगी वैदेही 5 वर्षाची आणि मुलगा विहान 3 वर्षाचा होताच ज्योतीने ब्युटी पार्लरचा कोर्स करायचे ठरवले. घरून तर कुठल्याच गोष्टीला आडकाठी नव्हती. वर्षभरात कोर्स पूर्ण करून प्रॅक्टिस करायला म्हणून तिने त्याच पार्लरमध्ये नोकरी करायचे ठरवले. घरूनही परवानगी मिळाली. ज्योती आता नोकरीमध्ये छान रुळली होती. तिने आता पर्सनल ऑर्डर्सही घ्यायला सुरुवात केली. निखिलच्या मित्रमैत्रिणींनाही तिच्या व्यवसायाबद्दल माहीत झाले. त्यांच्या ओळखीतूनही ऑर्डर्स मिळू लागल्या. तिचा चांगला जम बसत होता. पण तिची वागणूक थोडी बदलल्यासारखी वाटत होती. घरी आल्यावर चिडचिड करणे, क्वचित सासू जावेबरोबर वाद घालणे सुरू झाले. मधल्या काळात निखिलच्या भावांचीही लग्न होऊन त्यांना एक मूल झाले होते. परिवार अजून मोठा झाला होता. म्हणून निखिलला वाटले कदाचित तिचे आणि जावांचे पटत नसावे. आपण दिवसभर घरी नसतो, आपल्याला काय माहिती काय होत असावे ते. त्याने तिला वेगवेगळ्या प्रकारे विचारून पाहिले, पण तिने असे काहीच नाही म्हणून उडवून लावले. जावांना आणि सासवांना वाटे की नोकरी करून आल्याने थकवा येत असेल म्हणून अशी चिडत असावी. कारण आधी ज्योती सगळ्यांशी हसून खेळून राहायची. पण कित्येकदा विचारूनही ज्योतीने आपल्या मनाचा थांगपत्ता लागू दिला नाही. एप्रिल महिना आला. मुलांच्या शाळेला सुट्टी लागली. निखिल आणि त्याच्या काही मित्रांनी सहलीचा बेत केला. सगळे मित्र आपापल्या कुटुंबासह रिसॉर्टवर पोहोचले. निखिलही ज्योती आणि मुलांना घेऊन गेला. बायकाही एकमेकांना ओळखत असल्याने सगळ्यांनी मिळून धमाल केली. परत येताना ज्योती निखिलला म्हणाली, तुम्ही आज मला आईकडे सोडाल का? 4 दिवस राहून येते. नकार द्यायचा काही प्रश्नच नव्हता. त्याने ज्योती, वैदेही आणि विहानला तिच्या माहेरी सोडले. 4 दिवस तिचा फोन वगैरे काहीच आला नाही. 4 दिवसांनी निखिलची आई त्याला म्हणाली, ऑफिसवरून येताना ज्योतीच्या माहेरी जाऊन तिला आणि मुलांना घेऊन ये. घर सुनं वाटतंय. त्याप्रमाणे निखिल संध्याकाळी आपल्या सासरी पोहोचला. त्याला पाहताच मुलं त्याला येऊन बिलगली. त्यांना जवळ घेत निखिलने ज्योतीला घरी जाण्याची तयारी करायला सांगितले. मान डोलावून ती आत गेली. 10 मिनिटात एक छोटी बॅग घेऊन बाहेर आली आणि म्हणाली, यात वैदू आणि विहानचे कपडे आणि खेळणी आहेत. आणि तुझी बॅग कुठे आहे? निखिलने विचारले. मी नाही येणार.
तुम्ही मुलांना घेऊन जा. म्हणजे तुला राहायचे आहे का अजून? ठीक आहे, नंतर येतो तुला घ्यायला. तो साधेपणाने बोलला. नाही, तुम्हाला समजले नाही मला काय म्हणायचे आहे ते. मी आता परत नाही येणार कधीच. तुम्ही मुलांना घेऊन जा. मला तुमच्याबरोबर संसार करायचा नाही. निखिलला काही समजेनासे झाले. त्याने हाक मारून सासू सासऱ्यांना बोलावले आणि ती काय म्हणते ते सांगितले. आता अवाक होण्याची पाळी त्यांची होती. सासूबाई बोलल्या, 4 दिवस ही इथे आहे, पण काहीच समजू दिले नाही आम्हाला. आम्हाला यातील काहीच माहीत नाही. 4 दिवस जाऊ दे, तिचा अंदाज घेऊन आम्ही कळवू तुम्हाला. निखिल चुपचाप मुलांना घेऊन आपल्या घरी आला. घडला प्रकार त्याने वडीलधाऱ्या माणसांच्या कानावर घातला. अचानक असे घडू शकते यावर त्यांना विश्वास ठेवणे कठीण वाटले. निखिलला त्यांनी खोदून खोदून विचारले, तुमच्यात काही वादविवाद घडला होता का? किंवा तिने कशाबद्दल नाराजी व्यक्त केली होती का? पण दुर्दैवाने या सर्व प्रश्नांचे उत्तर नकारार्थी होते. 4 दिवसांनी निखिल आपल्या काका आणि वडिलांना घेऊन ज्योतीच्या घरी आला. तिच्या पालकांनी पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगितली की आमची मुलगी काय झाले ते सांगत नाही आणि परत नांदायला जायला ही तयार नाही, तर तुम्हीच काय ते बोला. ज्योतीला बैठकीत बोलवण्यात आले. निखिलच्या काकांनी तिला हा काय प्रकार आहे ते विचारले. काका, मला निखिल किंवा घरच्यांसोबत काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही सगळे खूप चांगले आहात हे मला मान्य आहे, पण माझे मन संसारातून उडून गेले आहे. मी नाही राहू शकत तिथे आता. तुम्ही यांचे दुसरे लग्न करून द्या, त्याला माझी काहीच हरकत नाही. हवे तर तुम्ही घटस्फोटाचे पेपर्स पाठवून द्या, मी लगेच सही करते. पण मला घरी चालण्याबद्दल बोलू नका, नाहीतर मी खरंच जीवाचं काही बरं वाईट करून घेईन. आता यावर बोलणेच खुंटले. निखिलला तर कुणी आपल्याला चपराक मारल्याचा भास झाला. 12 वर्षे संसार करून माझे तुझ्यावरून मन उडून गेले आहे असे सांगितल्यावर कुणालाही तसेच वाटेल. पहिले काही दिवस विहान वैदेही आईकडे जायचा हट्ट करत. मग तो ज्योतीला फोन लावून देईल. त्याला वाटे निदान मुलांच्या ओढीने तरी ती परत येईल. पण 4-5 वेळा बोलल्यावर तिने निखिलला स्पष्ट सांगितले की मला यापुढे काही झाले तरी फोन नाही करायचा. आता मात्र निखिलच्या सहनशक्तीची पराकाष्ठा झाली. त्याने सरळ फोनच्या डायरीतून तिचा नंबर खोडून टाकला आणि तिचे बोलणे घरच्यांना सांगून त्यांनाही आता तिला कधीच फोन करायचा नाही अशी तंबी दिली. आता नाते सांधण्याच्या पलीकडे तुटले होते आणि हे मान्य करावेच लागणार होते. हळूहळू मुलंही आईची आठवण काढेनाशी झाली. निखिलची आई, काकू आणि वहिन्या मुलांचा प्रेमाने सांभाळ करत होत्या. वर्षभराने घरचे सगळे निखिलला दुसरे लग्न कर म्हणून सांगू लागले. निदान मुलांना आई मिळावी म्हणून तरी त्याने लग्न करावे असा त्यांचा आग्रह होता. दुसरं म्हणजे मुलं लहान असतानाच ते केले तर त्यांना नव्या स्त्रीला आई म्हणून स्वीकारणे फारसे जड जाणार नाही असा त्यांचा अंदाज होता. निखिलला हे सगळे पटले आणि त्याने होकार दिला. कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी निखिलने घटस्फोटाचा दावा दाखल केला. कोर्टाने ज्योतीला पाठवलेली नोटीस त्या पत्त्यावर आता कोणी राहत नाही या शेऱ्यासह परत आली. समाज कल्याण खात्याकडून 2 समाजसेविका घरी येऊन मुलांशी बोलून निखिलने ज्योतीने मुलांशीही कसला संबंध ठेवला नाही या दाव्याची खात्री करून घेऊन गेल्या. काही महिन्यात निखिलला एकतर्फी घटस्फोट मंजूर झाला. स्थळ संशोधन सुरू झाले आणि 7-8 महिन्यात सोज्वळ अशी सुरेखा निखिलची दुसरी बायको म्हणून घरी आली.
काही महिन्यातच तिने सगळ्यांना आपलेसे केले. मुलं तर तिच्यासोबत एवढी रुळली की जणू तीच त्यांची जन्मदाती असावी. क्रमशः पुढील भाग ऐकण्यासाठी आमचे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.